हॅलो मंडळी, तर आज मी घेऊन आली आहे अगदी हॉटेल स्टाईल बटाटा रस्सा भाजी. पुरी भाजी बरोबर खातात ना, अगदी तीच. आणि त्याच्यामध्ये काय सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकला आहे की त्याच्यामुळे ती हॉटेल स्टाईल होते, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण सर्वप्रथम काय केलं आहे, तर कांदा, बटाटा, टोमॅटो हे सगळं आपण कापून घ्यायचं आहे आणि बटाटा जो आहे तो आपण बॉईल करून घ्यायचा आहे. तर ओव्हरऑल आपले इन्ग्रेडियंट आहेत ग्रीन पीज, कॅरट, ओनियन, कोरिएंडर, टोमॅटो आणि जिंजर गार्लिक आणि चिली पेस्ट. तर आता आपण सुरुवात करूया. एका कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये तो मिरचीचा ठेचा वगैरे आहे तो टाकला आहे. तसंच जिरं मोहरीही आधी टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे आणि कांदा टाकला आहे. आता मस्तपैकी आपण तो मिक्स करून घ्यायचा आहे. तेलामध्ये अगदी व्यवस्थित तो मिक्स झाला पाहिजे आणि तो थोडा मऊ व्हायला लागला की त्याच्यात आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत. नंतर ते आपण बघूयाच. तर त्याच अगोदर आपण त्याच्यामध्ये राहिलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजेच ग्रीन पी आणि कॅरट ते सुद्धा टाकून घेऊया आणि थोडं त्याला तेलामध्ये रोस्ट करून देऊया. त्याच्यानंतर थोडा सिक्रेट इन्ग्रेडियंट आपला आहे सोडा, तो टाकायचा आहे आणि मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यानंतर जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत, ज्या आपल्या भाज्या आहेत, त्या अशा ऑइल सुटायला लागतं आणि त्या मऊ व्हायला लागतात. त्याच्यानंतर आपण जे उरलेले पावडर मसाले आहेत म्हणजेच कोरिएंडर पावडर, टर्मरिक, गरम मसाला, तिखट आणि आपलं सॉल्ट हे टाकून घेऊन ढवळायचं आहे मस्तपैकी. आणि सोडा टाकल्यामुळे ती भाजी एकदम मऊ होते, क्रीमी टेक्स्चर येतो. रोजच्या जेवणामध्ये आपण सोडा नाही यूज करायचा आहे, पण आपण कधीतरी आपण सोडा यूज करू शकतो जेव्हा आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल, हॉटेल स्टाईल बनवायचं असेल तेव्हा. आता आपण त्याच्यामध्ये बॉईल केलेले बटाटे टाकलेत. कधी तर ऑइल सुटल्यानंतर. आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलेला आहे. एक उकळी काढलेली आहे मस्तपैकी. कोथिंबीर टाकून मस्तपैकी मिक्स केलेला आहे. एक उकळी काढून आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही ही भाजी नक्की करून पहा. अगदी सोपी रेसिपी आहे.